नमस्कार मंडळी, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर। आणि बघा, बीडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा एक मोठा कार्यक्रम घडून आणला सुरेश धसांनी। आणि या कार्यक्रमामध्ये स्वतः संदीप क्षीरसागर, बजरंग बाप्पा सोनवणे हे सगळेजण हजर होते, पण या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे हजर नव्हते। हा कार्यक्रम झाल्यानंतर बीडच्या वातावरणामध्ये हळूहळू बदल व्हायला लागला आणि मागच्या 4-5 दिवसांमध्ये हा बदल प्रकर्षाने जाणवतो आहे। या बदलामध्ये नेमके 3 प्रमुख बदल आहेत। त्याच्यातला पहिला बदल म्हणजे काय आहे तर पहिला बदल आहे बीडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संदर्भामधला। दुसरा बदल काय आहे तर दुसरा बदल आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला। आणि तिसरा आणि महत्त्वाचा बदल काय आहे तर ते स्वतः सुरेश धस यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आता बदल झालेला आहे। म्हणजे सुरेश धसांची भूमिका या सभेच्या पूर्वीची आणि नंतरची याच्यामध्ये सुद्धा आता बदल जाणवायला लागलेला आहे। तर या तिन्ही बदलांविषयी आपल्याला आज बोलायचं आहे, पण हे बोलण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल पहिले सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही वास्तव माहिती वारंवार मिळत जाईल। तर बघा, आता पाहूया विस्ताराने या तिन्ही बदलाबद्दलची माहिती। तर पहिला बदल मी तुम्हाला सांगितलेला आहे की बीडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी बदल होत आहे, वातावरणात बदल होत आहे। तर काय झालं का पहा, अजितदादांनी स्वतः तिथले जे एसपी आहेत कावत यांना बोलून घेतलं होतं, त्यांच्यासोबत त्यांची काहीतरी चर्चा झाली। या चर्चेनंतर जेव्हा ते परत बीडमध्ये आले आणि बीडमध्ये आल्यानंतर एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या 80 जे गुन्हेगार होते, यापूर्वी वेगवेगळ्या केसेसमध्ये अटकलेले किंवा वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले 80 छोटे मोठे आकाज आणि त्यांचे पंटर लोक, या सगळ्यांना बोलून घेण्यात आलं। या सगळ्यांना एक समज देण्यात आली की इथून पुढे जर तुम्ही अशा कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एखाद्या याच्यात सापडले, प्रकरणात सापडले किंवा तुमच्यावर एखादा कोणता नवीन गुन्हा दाखल झाला तर तुमच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल किंवा मग तुम्हाला जिल्ह्यातून तडीपार करण्यात येईल। म्हणजेच आता तुम्ही जे याच्यापूर्वी केलं ते कोणाच्या भरोशावर केलं काय नाही ती पुढची गोष्ट, पण आता इथून पुढे तुमचा कोणीही वाली असणार नाही। ज्याचं नाव वाल्मिक कराड आहे तो सुद्धा तुमचा वाली असणार नाही, त्या आकाचा आका सुद्धा तुमचा आता वाली असणार नाही, कारण आता कायदा आणि सुव्यवस्था इथं पाळल्या जाईल। म्हणजेच जरी कावत यांची बदली यापूर्वी झाली असेल तरी सुद्धा कावतांना फ्री हँड कधी मिळाला तर फडणवीसांच्या सभेनंतर फ्री हँड मिळाला। म्हणजेच आता तिथल्या गुन्हेगारांना सोडल्या जाणार नाही, त्यांनी स्पष्ट केलं। सगळ्यात महत्त्वाचं याच्यात काय झालं तर जवळपास 82 ते 83 दिवसानंतर कैलास फड आणि ते जे आहेत पिता पुत्र, ज्यांनी बंदुकीच्या धाकावर किंवा निवडणुकीमध्ये पोलिसांनाच गच्ची धरणे, ढकलून देणे किंवा त्यांना धक्काबुक्की करणे असे जे काही प्रकरण केले होते ते फड पिता पुत्र जे आहेत दोघंही जण, तर त्या दोघांना सुद्धा आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक सुद्धा झालेली आहे। म्हणजेच मूळ मुद्दा असा आहे की आता इथे जो कोणी अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे लाताडून कायद्याला हातात घेत होते आणि कायद्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत होते, या सगळ्यांवर आता कारवाई होणार हे आता निश्चित झालेलं आहे। आणि कावत साहेब त्या हिशोबाने कामाला सुद्धा लागलेले आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय घडलेला आहे तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या बाबतीतला, की कोर्टामध्ये नेमकं काय घडलं आणि या सगळ्याचा अर्थ काय लावायचा। तर बघा, या हत्येच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की सध्या सुदर्शन घुले जो आहे तर त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आणि या पोलीस कस्टडी कशासाठी मागितलेली आहे तर त्याचं व्हॉइस सॅम्पल चेक करायचं। व्हॉइस सॅम्पल चेक करायचं म्हणजे काय तर ते फोनवर बोललेला जो त्याचा आवाज आहे किंवा त्याच्या काही रेकॉर्डिंग्स किंवा त्याचं काही जे काही हाती लागलेला आहे CIDच्या किंवा इतर लोकांच्या, तर त्याच्यामधला आवाज आणि याचा स्वतःचा आवाज हा एकच आवाज आहे का, याच्यासाठी व्हॉइस सॅम्पलिंग चेक होणार आहे। याच्या आधी सुद्धा व्हॉइस सॅम्पलिंग विष्णू चाटे असेल किंवा वाल्मिक कराड असेल यांचं सुद्धा व्हॉइस म्हणजे चेकिंग होणार आहे, त्यांचा सुद्धा व्हॉइस सॅम्पलिंग चेक होणार आहे। मग आता हे सगळं कशासाठी तर या सगळ्याचा एकच अर्थ आहे, तो असा की संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या दिवशी म्हणजे सुदर्शन घुले असेल, विष्णू चाटे असेल आणि वाल्मिक कराड असेल यांचं तिघांचं 20 मिनिटाचं संभाषण झालं होतं त्या अपहरणाच्या कालावधीमध्ये असं म्हटलं जातं। आणि मग ते खरंच या तिघांचाच आवाज आहे का, तो या तिघांचंच ते बोलणं आहे का, याच्यासाठी व्हॉइस सॅम्पलिंग चेक होणार आहे। त्याचबरोबर वाल्मिक अण्णा आणि त्या पवनचक्कीचे जे मॅनेजर आहेत त्यांच्यासोबत जे खंडणीच्या बाबतीतलं जे काही बोलणं झालं असेल त्यांच्यामधला सुद्धा एक मध्यस्थ सुदर्शन घुले होता आणि मग त्याचं आणि याचं व्हॉइस सॅम्पलिंग चेक करणार। म्हणजेच एकंदरीत आता जे आहे ते पोलीस सुद्धा आणि न्यायालय सुद्धा एका वेगळ्या ट्रॅकवर आलेले आहेत। आणि हा ट्रॅक काय आहे तर ट्रॅक आहे की संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येमध्ये जे काही इन्व्हॉल्व आहेत त्यांना शिक्षा मिळणं। हे सगळं घडत असताना एक मोठी घडामोड घडते की धनंजय मुंडे यांच्यावरचा सुद्धा दबाव वाढतोय। तिकडं एकनाथ शिंदे साहेबांनी ऑलरेडी या बाबतीत नाराजी व्यक्त केली की एका व्यक्तीमुळे संपूर्ण सरकारची बदनामी होत आहे, तरी त्याला तुम्ही पाठीशी घालत आहात का। म्हणजे एकंदरीतच वाल्मिक अण्णा कराड जे आहेत हे आता यांचे पाय थोडेसे खोलात दिसत आहेत, कारण व्हॉइस सॅम्पलिंग मधून जे काही बाहेर येईल ते खरंच ते अत्यंत म्हणजे या महाराष्ट्राला एक नवा आदर्श घडवून देणारा असेल की खरंच पोलिसांनी जर तपास हातात घेतला आणि त्यांनी जर खराखुरा तपास केला तर काय घडेल। आपलं असं म्हणणं नाही की त्याच्या
त्याच्यामध्ये जे खरेखुरे दोषी आहेत तेच पकडावेत, कोणाला उगाच त्याच्यात गोवण्यात काही अर्थ नाही, पण जे खरे गुन्हेगार आहेत ते मात्र निश्चित सापडतील असं आता वाटतंय. तिसरी महत्वाची गोष्ट आणखी एक काय घडते तर सुरेश धसांनी स्वतःला बदललं की काय, सुरेश धसांच्या भूमिका बदलल्या की काय. कारण या सभेनंतर सुरेश धसांनी जे वेगवेगळे स्टेटमेंट केले त्याच्यामधलं एक महत्वाचं स्टेटमेंट काय होतं की पोलिसांना माफ करायला शिका. आणि याच्या आधी ते पोलिसांवर ज्या पद्धतीने आरोप करत होते बीडमधल्या किंवा बीडमधल्या पोलिसांवर ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे आरोपींना मदत करण्याचे जे काय आरोप केलेले होते किंवा पोलिसांना सहआरोपी करा असं जे म्हणत होते ते मात्र त्यांनी ट्रॅक आता बदललाय, म्हणजे सूर बदललाय. मुळात त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येसाठी जे कोणी कारणीभूत आहेत त्यांना फाशी व्हावी यासाठी ते आग्रही आहेत, पण जे पोलिसांवर याच्या आधी ते ब्लेम करत होते तो ब्लेम मात्र आता त्यांनी हळूहळू कमी केलाय. परभणीमध्ये तर त्यांनी असं स्टेटमेंट दिले की पोलिसांना माफ करा, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्थ स्टेटमेंट आहे की असं स्टेटमेंट करणं एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा बळी गेलेला असताना त्याच्यातल्या गुन्हेगाराला जर तुम्ही सोडा म्हणत असाल तर हे चुकीचं आहे 100%. आता फडणवीस साहेबांनी कदाचित जर पोलिसांवरच आरोप झाले तर ते आरोप थेट गृहमंत्रालयापर्यंत येतात आणि गृहमंत्री कोण आहेत तर फडणवीस साहेब आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित सुरेश धसांना असं वाटत असेल की आता आपण काय केलं पाहिजे, पोलिसांना सोडून पोलिसांना सोबत घेऊन किंवा पोलिसांची मॉरॅलिटी जी डाऊन झाली किंवा पोलिसांना आपण सहकार्य करून त्यांच्याकडून हे सगळं काम करून घेतलं पाहिजे असं कदाचित काहीतरी वाटत असावं. म्हणून या तिन्ही अनुषंगानं बीडचं वातावरण सध्या हळूहळू बदलताना आपल्याला दिसतंय आणि मागच्या 7-8 दिवसात 5-7 दिवसात तर ते वेगानं बदलत आहे आणि हे बदल चांगले असावे, हे बदल सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचे असावे अशी आपण आता इथं आशा करू शकतो असं मला वाटते. तर मित्रांनो हे झालं बीडच्या वातावरणाबद्दल, पण आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तरुणाईसाठी सुद्धा आता वातावरण बदलत आहे आणि तरुणाईसाठी सुद्धा आता शासनानं पोलीस भरतीची खूप मोठी जाहिरात द्यायला आता सुरू होणार आहे. जवळपास 10 ते 12 हजार जागा ह्या भरल्या जाणार आहेत पोलीस भरतीमध्ये आणि या पोलीस भरतीमध्ये जे प्रामाणिकपणे कष्ट करतात, जे मेहनत करतात आणि ज्यांच्याकडे योग्य पद्धतीनं मार्गदर्शन जातं किंवा जे या सगळ्या गोष्टीसाठी तयार आहेत त्यांचा निश्चितपणे या पोलीस भरतीमध्ये नंबर लागणार आहे किंवा पोलीस ते होणार. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी देणं लागतो, म्हणून मी स्वतः आणि विठ्ठल कांगणे सर ज्यांचं स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे विठ्ठल कांगणे सर आणि मी आम्ही दोघांनी मिळून 14 ते 18 फ्री बॅच ठेवलेली आहे, डेमो बॅच, ज्याच्यामध्ये 14 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत तुम्हाला पोलीस भरतीच्या बॅचला फ्री शिकवण्यात येईल. आणि जर तुम्हाला ते शिकवणं आवडलं, जर तुम्हाला असं वाटलं की हेच टीचर्स आहेत किंवा हेच शिक्षक आहेत जे आपला रिझल्ट आणू शकतात आणि आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात, तर तुम्ही 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त फक्त 100 रुपयामध्ये 6 महिन्याची बॅच घेऊ शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह दररोज 3 ते 4 तास शिकवल्या जाईल. त्याचबरोबर तुमचे टेस्ट पेपर होतील, त्याचबरोबर तुमची सगळी तयारी होईल, तुमच्या सगळ्या शंका निरसन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या बॅचसाठी द्यायचे फक्त 100 रुपये आणि या 100 रुपयामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षा सुद्धा कमी पैशात 6 महिने हा क्लास होणार आहे. म्हणून हा क्लास सर्वांनी जॉईन करा. हा क्लास जॉईन करण्यासाठी VK क्लास ॲप हे ॲप डाउनलोड करा आणि या ॲपच्या माध्यमातून ही बॅच तुम्ही घ्या आणि तुमचा अभ्यास करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट 15 फेब्रुवारीपासून आपण सर्व महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांसाठी नवोदय 2026 साठी एक बॅच घेऊन येत आहोत. ती सुद्धा बॅच तुम्हाला ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर मिळेल. प्ले स्टोअरला जाऊन ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रातल्या सगळ्या 3री 4थी 5वीच्या गोरगरीब लेकरांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. याला कोणती पैसे नाहीत किंवा फीस नाहीत. ओके, ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.